नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड BECIL यांच्यामार्फत डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पाहू शकता BECIL ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत जी नवीन भरतीची जाहिरात आहे यानुसार पदे पाहू शकता देण्यात आलेली आहेत. टेक्निकल असिस्टंट ENT साठीच्या एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे BSc डिग्री इन स्पीच अँड हेअरिंग फ्रॉम रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन युनिव्हर्सिटी. त्यानंतर रजिस्टर्ड अँड रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया RCI. डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे MSc इन स्पीच अँड हेअरिंग. त्याच्यानंतर क्लिनिकल एक्सपिरियन्स इन हॉस्पिटल इन फील्ड आणि वयाची पात्रता आहे 40 वर्षापर्यंत. पेमेंट स्केल देण्यात आलेला आहे, पाहिला जाऊ शकतो. दुसरं पद आहे ज्युनियर सायकोथेरपिस्ट. एकूण 3 जागा. शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे इंटर सायन्स डिग्री इन सायकोथेरपी. 25,000 पर्यंतचे पेमेंट स्केल आहे. रेम्युनरेशन MTS म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी पाहू शकता. एकूण 145 जागांची भरती आहे. शैक्षणिक पात्रता आहे मॅट्रिक्युलियन फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड बोर्ड इन्स्टिट्यूशन. 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अनुभव जो आहे प्रेफरन्स विल बी गिवन टू द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स. फ्रेशर ऑल्सो बी कन्सिडर्ड. म्हणजे फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात, पण प्रेफरन्स जो आहे, प्राधान्य जो आहे, अनुभवी उमेदवारांना देण्यात येईल. पाहू शकता MTSसाठी 145 जागा आहेत टोटल. यानंतर DEOसाठी एकूण 100 जागा आहेत. डेटा एंट्री ऑपरेटरसाठीच्या एसेन्शियल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आहे मिनिमम 12वी पास. त्याच्यानंतर वेल कन्व्हर्संट विथ कम्प्युटर पॅकेजेस नेमली विंडोज दॅट इज वर्ड आहे, एक्सेल आहे, कोर्स आहे DOACC. इक्विलंट फ्रॉम एनी गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट. गुड वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर, इंटरनेट आणि ईमेल. टायपिंग स्पीड जो आहे 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश ऑन कम्प्युटर आवश्यक आहे. पेमेंट स्केल चेक केला जाऊ शकतो. यानंतर PCMसाठी पाहू शकता एकूण 10 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता बॅचलर्स डिग्री इन लाईफ सायन्स विथ फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन इन हॉस्पिटल फॉर हेल्थ केअर मॅनेजमेंट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. यानंतर अनुभव जो आहे ॲटलिस्ट 1 इयर एक्सपिरियन्स इन हॉस्पिटल आफ्टर ॲक्विझिशन टू द अकोमोडेशन क्वालिफिकेशन. रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज देण्यात आलेले आहेत, चेक केले जाऊ शकतात. 6वं पद आहे EMT. एकूण 3 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता EMT बेसिक EMT ॲडव्हान्स सर्टिफिकेशन फ्रॉम इन्स्टिट्यूट अप्रूव्ड बाय हेल्थ सेक्टर स्किल काउन्सिल अंडर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. यानंतर ड्रायव्हर पदासाठी 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास. व्हॅलिड हेवी मोटर ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. त्याचबरोबर नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम. वर्किंग एक्सपिरियन्स ऑफ 3 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स आवश्यक आहे ड्रायव्हिंगचा. यानंतर 8वं पद आहे MLT. एकूण 8 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट मेडिकल लॅबोरेटरी सायन्समध्ये. यानंतर 9वं पद आहे PCC. एकूण 7 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता फुल टाईम बॅचलर्स डिग्री इन लाईफ सायन्स प्रेफर्ड बॅचलर्स डिग्री इन एनी फील्ड. अनुभव जो आहे ॲटलिस्ट 1 इयर एक्सपिरियन्स इन हॉस्पिटल आफ्टर ॲक्विझिशन टू द मेन्शनड क्वालिफिकेशन. वयाची पात्रता आहे जी 35 वर्षापेक्षा जास्त नसावी. 10वं पद आहे रेडिओग्राफर. एकूण 32 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे BSc इन रेडिओग्राफी BSc इन रेडिओग्राफी. 3 वर्षाचा कोर्स जो आहे रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशनमधून पूर्ण असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 11 आहे लॅब अटेंडंट. एकूण 3 जागा. शैक्षणिक पात्रता 12वी पास सायन्स विथ 2 वर्षाचा एक्सपिरियन्स अँड लॅब अटेंडंट ॲज लॅब अटेंडंट आवश्यक आहे. 12वं पद आहे टेक्नॉलॉजिस्ट OT. एकूण 37 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे BSc अँथेशिया अँड ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजिस्ट. पद क्रमांक 13 रिसर्च असिस्टंट 2 जागा. शैक्षणिक पात्रता आहे MSc इन बायोलॉजिकल सायन्स लाईफ सायन्स. डेव्हलपर या पदासाठी एकूण 1 जागा आहे. MCA BTech MTech MSc IT कम्प्युटर सायन्स आवश्यक आहे. कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 15वं पद आहे
ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता मास्टर्स डिग्री इन रेगोनाज युनिव्हर्सिटी, हिंदी इंग्लिश विथ इंग्लिश आणि हिंदी ॲज मेन इफेक्टिव्ह सब्जेक्ट ॲज डिग्री लेवल प्लस. रेगोनाइज डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन ट्रान्सलेशन फ्रॉम हिंदी टू इंग्लिश. 16व पद असिस्टंट डिकेशन. पात्रता आहे MSc फूड अँड न्यूट्रिशन फ्रॉम रेगोनाज युनिव्हर्सिटी स्टेशन आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इन द लाईन प्रेफरेबली लार्ज टीचिंग हॉस्पिटल. यानंतर 8वं पद आहे फोर्मेटिस्टसाठी 8 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता चेक करू शकता. 18वं पद आहे ऑथमॅटिक टेक्निशियनसाठी 5 जागा आहेत. फार्मासिस्टसाठी 15 आहेत. शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. प्रत्येक पदानुसार अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. 20वं पद आहे नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क सपोर्ट इंजिनियर एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता MSc MTech इन बायो इन्फॉर्मॅटिक्स कम्प्युटर सायन्स. याच्यानंतर पेमेंट स्केलसुद्धा देण्यात आलेला आहे. प्रत्येक पदासाठीचा वयोमर्यादासुद्धा चेक केली जाऊ शकते. सिलेक्शन प्रोसेस जी आहे मेड ॲज पर द स्पेसिफाईड नॉर्म्स अँड रिक्वायरमेंट ऑफ द जॉब. यासाठीची सिलेक्शन प्रोसेस जी आहे मुलाखत, त्याचबरोबर स्किल टेस्ट आणि त्याचबरोबर जी मेलद्वारे जे स्किल टेस्ट आहे, इंटरव्ह्यू आहे, याबद्दलची माहिती उमेदवारांना देण्यात येईल. अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. शेवटची तारीख पाहू शकता 12 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये जी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटवर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर सिलेक्ट करून त्यानंतर जी पदे आहेत त्यासाठी अप्लाय करण्यासाठीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने BCIL ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. यामध्ये पाहू शकता MTSसाठीची पदे आहेत 145, DOसाठी 100 जागा आहेत, डेटा एंट्री ऑपरेटर, ड्रायव्हर आहे. अशी विविध पदे जी आहेत 10वी 12वी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.